जय हिंद मित्रांनो, मी ज्ञानदेव केंद्रे. तर मित्रांनो, आज आपण सरळ रूप द्या म्हणजे कंचे भागू बेव. कंचे भागू बेव म्हणजे पहिल्यांदा कंस सोडून घ्या. भा म्हणजे भागाकार करा, गु म्हणजे गुणाकार करा, बे म्हणजे बेरीज करा, व म्हणजे वजाबाकी करा. आणि जर क असेल तर कंस सोडून घ्या. तुम्हाला या मेथडनं म्हणजे या क्रमानं हे सरळ रूप द्या असा जर प्रश्न आला, तुम्हाला या क्रमानं जावं लागतं. जर तुम्ही जर क्रम बदलला तर तुमचं 100% उत्तर चुकीचं असणार. म्हणून आता पहा मित्रांनो, पेपरची जी काठिण्य पातळी आहे म्हणजे लेवल फार वाढलेले आहे. आपण हे बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार हे साधे सोपे प्रश्न हे सोडून द्या. तुम्ही आता हाय लेवलचे प्रश्न पाहता. म्हणजे म्हणून मी सांगत असतो, पहिला जर कोणी MPSCची तयारी करत असेल, कोणी पोलीस भरती तयारी करत असेल, पहिला प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करा. प्रश्न कोणत्या अँगलने विचारत आहे, आपल्याला ते आपल्या वेळेमध्ये म्हणजे 36 सेकंदात प्रश्न सोडवता येतो का याचा पण विचार करा. आपण काय करतो, सोपे प्रश्न पाहतो आणि पेपरमध्ये आले मी मुलं भरपूर पाहतो. आता मी सध्या छत्रपती संभाजीनगर एस ऑफिसला चालतो, तर मुलं भेटायचे. म्हणून मुलांच्या ज्या समस्या आहेत, मुलांना जे अडथळे येतात याचा विचारच करून आपण त्याच अँगलनं प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करत आहे. तर मित्रांनो, सरळ रूप द्या, कंचे भागू बेव. तुम्हाला हा क्रमनुसारच प्रश्न सोडवावा लागतो. तर यावर प्रश्न कोणत्या अँगलनं विचारले जाऊ शकतात आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहात. तर प्रश्न पहा बरं. प्रश्न 5.3/x गुणिले 3.1/2 बरोबर 19. तर x ची किंमत काढा. काय काढा? x जी किंमत काढायची आहे. आता पहा, आता हा प्रश्न आपल्याला कमीत कमी 5 सेकंदात सोडायला पाहिजे. तुम्ही जर सराव केला ना, हा प्रश्न तुम्ही 2 सेकंदात सोडविता, परंतु सराव असणं फार गरजेचं आहे. आता आपल्याला हा पूर्णांक अपूर्णांक आपण दिलेला आहे, तर ह्याचा आपल्याला फर्स्ट टाईमला अपूर्णांक तयार करून घ्यावा लागेल. बरोबर आहे. आता पहा बरं, ह्याचा अपूर्णांक कसा तयार करून घ्यायचा. x गुणिले 5 म्हणजे काय रे, हे 5x अधिक 3 भागिले x हे गुणाकारात 32 6 आणि 7 7/2 बरोबर किती रे 19. हे तुम्हाला समीकरण तयार करता आलं पाहिजे. आता काय करा, बरोबर जे अंश आहे अंश ठिकाणी ह्याचा गुणाकार करा. म्हणजे घ्या, कंस सोडून घ्या. 7×5 35x अधिक 7त्रिक 21 बरोबर आहे. आता बे1 बेx म्हणजे काय होऊन रे, इकडे जाऊन 19 2 38. एक काम करा, बरोबर 2 गुणिले x म्हणजे x होईल. मग इकडे जाऊन काय होणार, आता हे भागाकार आहे ना, इकडे जाऊन काय होणार, बरोबर हे 38x झालं. समजलं. कंस सोडून घेतला, भागाकारात आहे, इकडं गुणाकारात गेलं. आता काय करा, ह्याला चल आणि सहगुणक हे अलग करून घ्या. आपण काय करणार, आता बरोबर हे 38x वजा हे 35x बरोबर. आता हे अधिक आहे ना, हे अधिकचं इकडे जाऊन काय होणार, -21 होणार. काय होणार, -21. आता मला सांगा, आता ह्याची वजाबाकी करा बरं. बरोबर
नाही, 1 मिनिट. हे 35x अधिक मायनस हे 38x, म्हणजे या संख्येमधून ही संख्या वजा होऊ शकत नाही. बरोबर. मायनस किती झाले? 38 आणि 35मध्ये 3चा अंतर 3x बरोबर -21. आता x कॉमन काढून घ्या. x बरोबर x बरोबर हे -21 -3. आता मायनस मायनस या ठिकाणी कटून जाणार. बरोबर. काय येणार? हा कटला 3 1 3 3 7 21. म्हणून मित्रांनो x ची किंमत आली 7. हे पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. समजलं? समीकरण तयार करता आलं पाहिजे. समीकरण तयार करता आलं पाहिजे आणि समीकरण सोडता आलं पाहिजे. सरळ रूप द्या. कंचे भागू बेव. क म्हणजे कंस सोडून घ्या. अरे चाचीचे म्हणजे गुणाकार आला. हा हे बरोबर चिन्ह आलं. हे हा ही हे ह्याचा अर्थ असतं बरोबर. हे चा ची चे ह्याचा अर्थ असतो गुणाकार. चिन्ह कोणतं आलं? गुणाकाराचं. हे पाहून घ्या. क म्हणजे कंस सोडा. चे म्हणजे गुणाकार करा. भा म्हणजे भागाकार करा. गु म्हणजे गुणाकार करा. बे म्हणजे बेरीज करा. व म्हणजे वजाबाकी. म्हणजे हे कर्मानुसार जे क्रम दिलेला आहे म्हणजे ह्याला म्हणतात पदावली. चला सरळ रूप द्या. यावर आपण नेक्स्ट एक प्रश्न पाहू. जर x/5 बरोबर y/8 तर x अधिक 5 आणि y अधिक 8 तर बरोबर किती? बरोबर आहे. किती आहे रे? बघा, ही x ची किंमत आहे 5 आणि y ची किंमत आहे 8. मग तुम्हाला काय सांगितलेलं आहे? x ची किंमत किती आहे? 5. 5 अधिक 5. y ची किंमत किती आहे? 8. 8 अधिक 8. बरोबर. करा बेरीज. 5 आणि 5 10. 8 आणि 8 16. जर लहान रूप होते का? होत असं करून घ्या. 2 8 16. 2 5 10. बरोबर 5/8 आलं. पर्याय क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर आहे. ही मनातून तुम्ही भीती दूर करा. मला मॅथ जमत नाही, मला रिजनिंग जमत नाही. अरे 2 जे सब्जेक्ट आहेत ना, हे पैकीचे पैकी मार्क मिळून देणारे हे 2 विषय आहेत. तुम्ही पहिले मनातून हारून जातात. म्हणून मी सांगत असतो, पराभव पहिल्यांदा रणात होत नाही, पराभव पहिल्यांदा आपल्या मनात होतो. जी माणसं मनाने पराभूत असतात ती माणसं कधीच जिंकू शकत नाहीत आणि जी माणसं मनाने जिंकलेली असतात ती रणात कधीच पराभूत होऊ शकत नाही. समजलं? मन ही फार वेगळी गोष्ट आहे. आपलं मन जर भरकटत गेलं, मनावर जर ताबा नसेल, संपले. आता 1 नोव्हेंबरपासून पोलीस भरतीचे फॉर्म चालू होत आहेत. असं तुटून पडा. जर तुम्ही 2 3 4 महिने जर मेहनत घेतली ना, तुम्ही भविष्यकाळामध्ये तुम्ही राजा बनता. मग राजा बनायचे का भिकारी बनायचे हे तुम्ही स्वतःला ठरवा पहिलं. तर मित्रांनो, आपले अर्णव पब्लिकेशनचे 2 बुक आहेत. एक बुद्धिमत्ता आणि एक संपूर्ण अंकगणित.
मित्रांनो, काळाची गरज ओळखून पेपरची वाढलेली काठिण्य पातळी किंवा लेवल याचा विचार करून या 2 पुस्तकाची रचना केलेली आहे. हे बुक तुमच्याकडे असणे फार गरजेचं आहे. म्हणजे बेसिकपासून तर ॲडव्हान्स, म्हणजे सोप्याकडून कठीणाकडे अशी या 2 पुस्तकांची रचना केलेली आहे. तब्बल मला 7 वर्षे लिखाण करण्यासाठी लागलेलं आहे. पहिला मी प्रश्नपत्रिकेचा अभ्यास केला की आपण काय करायला पाहिजे सुधारणा. तुम्ही एक वेळ जर रिव्हिजन केलं, मी तर सांगतो तुम्ही 10 सेकंदात प्रश्न सोडणार. हे 100% मी हमी देतो. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.